जोहार मित्रांनो, मला बोलतानाच दुःखी वाटतंय आणि रागही येतोय. मित्रांनो, मी अशा नंदुरबार जिल्ह्यातून येतं तिकडं गरीब कुटुंब आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी अहोरात्र दिवसरात्र मेहनत करतं की आपला मुलगा डॉक्टर बनेल, आपलं पुढचं भविष्य चालवेल, परिवार चालवेल म्हणून शेतात काम करतात, भिजतात, उन्हात काम करतात, कोणी मजदुरीवर जातं का की आपला मुलगा डॉक्टर बनेल म्हणून. का की पैसे कमवून जेमतेम दिवसातनं 1 रुपये कमवतात, 5 ते 6 हजार महिन्याला पाठवतात त्या मुलग्याला कोचिंगला पाठवतात. लातूर असेल, औरंगाबाद असेल, पुण्याला असेल, ते दर महिन्याला 5-6 हजार रुपये गोळा करून मजदुरी करून शेतात काम करून मेहनतीने ते 5-6 हजार रुपये पाठवतात का की आपला मुलगा डॉक्टर बनेल म्हणून. पण मित्रांनो, मुलगा अभ्यास करतो, चांगला अभ्यास करतो, पूर्ण एक रिपीटमध्ये नाही झाले तर दुसरी, तिसरी, चौथी रिपीट म्हणजे 5-6 वर्ष लावतो, मेहनत करतो, रात्रंदिवस मेहनत करतो. डिप्रेशन असतं, खूप मेहनत असते, झोप नसते, रात्रंदिवस फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. फक्त एकच स्वप्न पूर्ण करायचे असतं. आईवडिलांनी जे मेहनतीने जे पैसे पाठवले, घाम काढून जे पैसे पाठवले, त्या मेहनतीचा मग एक फल द्यायचं आहे, ड्रीम पूर्ण करायचं म्हणून तो रात्र अभ्यास करतो. पण मित्रांनो, आज काय होतं आहे? नीट पेपर लीक, पेपर कॅन्सल. मित्रांनो, नीटच्या पेपर घेण्याअगोदर 2-3 दिवसाअगोदर पेपर व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर 410 प्रश्नाच्या पूर्ण सेट व्हॉट्सअप, टेलिग्रामवर PDF फिरते. म्हणजे काय होतं आहे आज की त्या आईवडिलांचं स्वप्नच्या वर पाणी फिरवण्याचं काम या NDA आणि मोदी सरकारने केलं आहे. त्यांचे आईवडील 5-6 हजार पाठवताना कधी मेहनतीने, कधी बकऱ्या विकून, कधी दागिने विकून ते पैसे पाठवतात. पण आजची परिस्थिती आपण बघतोय की कशाप्रकारे या आईवडील आणि त्या मुलाचा स्वप्नावर पाणी फिरवण्याचं काम, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त, त्यांचं भविष्य बर्बाद करण्याचं काम या सरकार आणि या NDAने काम करत आहे. मित्रांनो, जसं मी सांगितलं की पेपरच्या अगोदरच ही 30,000 ते 5 लाखपर्यंत पेपर विकण्याचं काम चालू होतं. PDF, व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर. मित्रांनो, ज्या व्हॉट्सअपवर, टेलिग्राम जे पेपर फिरतं आहे, जो आदिवासी कुटुंबातून, आदिवासी परिवारातून, गरीब कुटुंबातून, मजदुराचा मुलगा असेल, दलित असेल, पिछडा वर्गचा मुलगा असेल, तो अहोरात्र मेहनत करून त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवण्याचं काम या NDA आणि या मोदी सरकारने केलं आहे. मित्रांनो, पेपर कॅन्सल केला आणि या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आपण आज बोलणार आहोत. मित्रांनो, जोहार, माझं नाव आहे राहुल आणि मी BHUचा विद्यार्थी आहे. मित्रांनो, 3 मे 2026ला नीटचा पेपर झाला, पण गेस नावाने 410 क्वेश्चनचा पेपर सेट व्हॉट्सअप, टेलिग्रामवर व्हायरल झाला. मित्रांनो, या सेटमधले एक्झॅक्ट 150 क्वेश्चन एक्झॅक्ट आले, म्हणजे तेच क्वेश्चन पेपरमध्ये आले. ही सुरुवात झाली मित्रांनो नाशिकहून. BMS स्टुडंट शुभम खेरनार म्हणून त्याचं नाव आहे. आणि ही लिंक मित्रांनो पंजाब असेल, हरियाणा असेल, त्याच्यानंतर बिहारपर्यंत ती लिंक झाली. NDA आणि मोदी सरकार पूर्णपणे एक्झाम घेण्यामध्ये अपयशी ठरलं आहे. आपण बघितलं की 2024मध्ये ही अशी घटना घडली होती. त्याच्यानंतर आताही 2026मध्ये परत तोच इतिहास यांचा चालू आहे. आपण बघतोय की कशाप्रकारे यांची जे कोचिंग माफिया आहे आणि त्याच्यानंतर फ्रीज पेंटिंग आहे, हे सर्व यांचे एक घडलं आहे. आणि एक घटना अशी आहे की आपण बघतोय की मोदी सरकार असे विकसित भारतच्या नावाने किंवा युवा सशक्तीकरणच्या नावाने असे डोल पिटत असतं, पण यांचे जे अपयश आहे आपल्याला दिसतं. मित्रांनो, जे आदिवासी कुटुंबातून येतात, गरीब कुटुंबातून येतात, जे दलित परिवारातून जे खूप कमी पैसे त्यांच्याकडे असतात, ते शिक्षणासाठी येतात, पण त्यांचं भविष्य लुटण्याचं आणि त्यांचं भविष्यावर खिलवाड करण्याचं काम या सरकारने करत आहे. आपण एक बातमीही बघितली असेल की हा रिपोर्ट जो ओपन आहे तो NDAने, सरकारने हा CBIला दिला आहे. पण आपण बघितलं की कधी कोणत्या आरोपीला फाशी झाली किंवा त्याला सजा झाली आपण कधी बघितलं. मित्रांनो, 2024मध्ये पण तीच घटना घडली. फक्त हे शो ऑफ करण्यासाठी सरकार, हे NDA शो ऑफ करत आहे. आपली शो ऑफ करून मुलांना ढलवण्याचं काम हे NDA करते. मित्रांनो, हा एक पूर्णपणे शो ऑफ आहे आणि विद्यार्थ्यांसोबत खेळण्याचं काम आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे, कुठं गेले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी, कुठं गेले? काल नीट पेपरचा एक बातमी पुढे आली आणि काही मीडियावाल्यांनी त्यांना प्रश्न केले तर कसे ते गाडीत बसून पडत होते. म्हणजे लापरवाही बघून घ्या मित्रांनो. अकाउंटेबिलिटी कुठं गेली? मित्रांनो, हे पडण्याचं काम करतात. जेव्हा अशी घटना घडतात यांना लाज वाटली पाहिजे, यांनी रिझाईन केलं पाहिजे मंत्रिपदावरून. की कशाप्रकारे आदिवासी आणि गरीब कुटुंबातले, मजदूर कुटुंबातले पोरं शिकायला येतात आणि हे मंत्री लोक असे काम करतात. यांचे पोरे ते मोठमोठे विदेशात शिकायला आहे, पण जेव्हा आपले विद्यार्थ्यांसोबत अशी घटना घडते तेव्हा हे पडण्याचं काम करतात. मित्रांनो, कुठं गेले असे लोक? आपण बघितलं की नंदुरबारहून असेल किंवा आपण मराठवाडा असेल, बिहार असेल, अशा झारखंड असेल, अशा अनेक
आपण गरीब कुटुंबातले पोरं शिकायला येतात आणि हे मंत्री लोक असे काम करतात, पडण्याचं काम करतात. यांना लाज वाटली पाहिजे, यांना रिझाईन दिलं पाहिजे मंत्रिपदावरून. यांना लाज वाटली पाहिजे मित्रांनो. कशाप्रकारे मोठमोठे ढोल पिटत असतात, पण यांना जेव्हा आदिवासी व किंवा जे गरीब कुटुंबावर अशी समस्या येतात तेव्हा हे पडून जातात. आपण बघितलं की कशाप्रकारे हेच लोक, हेच सरकार मोठमोठे ढोल पिटत असतात. आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही युवा सशक्तीकरण देऊ, आम्ही रोजगार देऊ, असे अनेक जुमले देतात. पण यांना जर रिअलमध्ये यांना जर न्याय मिळवून द्यायचे असेल तेव्हा हे पडतात. यांना रिझाईन केलं पाहिजे मित्रांनो. आपण बघितले कशाप्रकारे आपण बघितले अनेक राज्यामध्ये गरीब कुटुंबातले पोरं, मजदुराचे पोरं रात्रंदिवस त्यांना डिप्रेशन असते एकदम. ते रात्रंदिवस मेहनत करतात, त्यांच्यात फक्त स्वप्न असतं, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. पण हे सरकार अशा कामं त्यांच्या भविष्यासोबत खिलवाड करण्याचं काम करते मित्रांनो. आपण बघितलं की मोठमोठ्या व्यक्तीचे पोरं इकडे शिकत नाही, ते विदेशात शिकतात. आपण बघून घ्या त्यांचा काय आहे, त्यांचा बायोग्राफी ते. आणि हे सरकार अशा कामं करते मित्रांनो. आणि आपण बघितलं की जे गरीब कुटुंबातले पोरं आहे आणि जे मजदूर कुटुंबातले पोरं आहे ते खपून जाऊ नका, पुन्हा उठा. आणि ही चूक सरकारची आहे, ही तुमची चूक नाही आहे, तुमची मेहनतची चूक नाही आहे, ही तुमच्या आईवडिलांची चूक नाही, तुमच्या पॅरेंटची चूक नाही, ही सरकारची चूक आहे. आणि सरकारने याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि मुलांना न्याय दिला पाहिजे. नाही तर आज आपण बघितलं असेल की नेट पेपर कॅन्सल झाला तर किती मुलं जे असतील ते डिप्रेशनमध्ये गेले असेल, कोणाला तणाव असेल, कोणी सुसाईडचा विचार करत असेल, आई वडील काय विचार करत असतील, कसा विश्वास बसेल या सरकारवर, या भ्रष्ट सरकारवर कसा विचार असेल का मित्रांनो. ही सरकारवर जर असे प्रश्न उठायला पाहिजे आणि तुम्ही जाम प्रश्न विचारा, यांच्या छातीवर जाऊन आपण क्वेश्चन विचारले पाहिजे मित्रांनो की कशाप्रकारे आमच्या विरुद्ध आमच्यावर अन्याय काम करण्याचं तुम्ही करताय. हे आम्ही जाम प्रश्न विचारणार आणि तुम्ही आपला आवाज उठवा आपल्या अधिकारासाठी. केव्हा पण आपल्या अधिकारासाठी लढा, रोडवर उतरा आणि आवाज उठवा, मजबूत बना आणि या सरकारला दाखवा की आम्ही जागे आहोत आणि आमच्या अधिकारासाठी आम्ही लढू. जोहार, जिंदाबाद.